नमस्कार. शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पाशवी बहुमत मिळवण्याच्या हेतूने भारतीय जनता पक्षाने राज्यातील 2 प्रमुख पक्ष फोडले. आधी शिवसेना फोडली तरी ही भूक भागली नाही, त्यामुळे पुन्हा शरद पवारांची राष्ट्रवादी ही फोडली. एवढंच काय, मनसेला देखील सोबत घेतलं, पण निवडणुकीत जोरदार आपटी घ्यावी लागली. त्यानंतर भाजपाची ही दैना का झाली यावर विचारमंथन सुरू झालं. अर्थात ही दैना व्हायला भाजप स्वतः जबाबदार आहेत, त्यांचं काही निर्णय जबाबदार आहेत, त्यांचं वर्तन जबाबदार आहे. पण आता या पराभवाचं खापर अजित पवार यांच्या माथ्यावर फोडण्याचं काम वेगानं सुरू झालं आहे. अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केले आणि लगेच अजित पवार भाजपच्या मांडीवर जाऊन बसले. ना खाऊंगा ना खाने दूंगा असं म्हणणाऱ्या पक्षात भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अनेकांना सामावून घेतलं, वॉशिंग मशीनमध्ये टाकून धुवून पुसून स्वच्छ केलं. पण दुसरीकडे जनतेत याचा विपरीत परिणाम होत राहिला. भारतीय जनता पक्षाची प्रतिमा डागाळत जात राहिली. अखेर निवडणुकीत व्हायचं तेच झालं. पण आता पराभवाचं खापर अजित पवार यांच्या माथ्यावर फोडलं जाऊ लागलं आहे. भाजपला आता अजित पवार नकोसे झाले आहेत. कदाचित येत्या काही दिवसात राजकारणामध्ये काही वेगळं चित्र देखील दिसू शकतं. अशी परिस्थिती निर्माण होताना आज तरी दिसत आहे. अजित पवार यांना सोबत घेतल्याचा राग संघानं तर जाहीरपणे व्यक्त केला आहे. पण आता भाजपचे आमदार देखील विधानसभेत म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार आपल्यासोबत नकोत असे म्हणू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे कार्यकर्ते पक्षासोबत नव्हते. अजित पवार यांची कसलीही मदत भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मित्रपक्षांना झालेली नाही. त्यामुळे त्यांचा निवडणुकीत काहीच फायदा झालेला नाही असा एक मतप्रवाह आता समोर आलेला आहे. अर्थात आकडेवारीतूनही भारतीय जनता पक्षाच्या नजरेला हे आलेलं आहे. पुण्यात झालेल्या संघाच्या बैठकीत देखील पराभवाचा ठपका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर ठेवण्यात आल्याची माहिती आहे. महायुतीला राष्ट्रवादीच्याच मोठा फटका बसलेला आहे असं अनेक भाजप आमदारांचं मत झालेलं आहे. भाजप आमदारांची जी एक बैठक झाली त्यात अजित पवार यांना विधानसभेसाठी सोबत घेण्याबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी आमदारांनी केली असल्याची माहिती आहे. त्यामुळं विधानसभेच्या आधी अजित पवार यांना वाऱ्यावर सोडलं जातं की काय असा मोठा प्रश्न आज तरी निर्माण झालेला आहे. भाजप आमदारांचे प्रतिकूल मत असल्यामुळं काहीही घडू शकतं. महायुती म्हटलं की निवडणुकीत प्रत्येक पक्षाची मदत एकमेकांना होणं अपेक्षित असतं, पण प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. अजित पवार यांचे आमदार जिथं जिथं आहेत त्या मतदारसंघात देखील महायुतीला कमी मतदान झालेलं आहे. म्हणजे महायुतीला तिथं मताधिक्य मिळालेलं नाही आणि याचेच पडसाद आता उमटू लागले आहेत. अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळं महायुतीला मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. त्यामुळं आता विधानसभा निवडणुकीसाठी तरी अजित पवार सोबत नकोत असा भाजप आणि मित्रपक्षांचा सूर आहे. दबक्या आवाजात अशा प्रकारची चर्चा देखील आता होऊ लागली आहे. दूध पोळलं आता ताकसुद्धा फुंकून पिण्याची वेळ भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षावर आलेली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच महायुती धुसफूस सुरू आहे. ती आता अधिक प्रभावानं समोर येऊ लागली आहे. अजित पवार यांचा फायदा तर झाला नाहीच, उलट नुकसान होत आहे अशी भावना महायुतीच्या नेत्यांची झालेली दिसते. त्यामुळेच आता अजित पवार भाजपा आणि मित्रपक्षांना नकोसे झाले आहेत असं दिसतं. भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांना दूर ढकललं तर अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदाराचं काय होणार? तुम्हाला काय वाटतं? कृपया तुमचा अंदाज कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपण अजून आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. जाता जाता एक लाईक अवश्य करा. धन्यवाद. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.